सारखे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे परिवार विकासारिका मान्याचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विकसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जोरुळे सजला श्री उर्वशी देवी साकेताधिपती कपिलवती हे देव जाचे श्री हे दे जागृत रामदास विरसे सोया जना उद्धरी. आपण 9व्या दशकाला सुरुवात केली आणि गेल्या वेळेला प्रश्नोत्तर पाहिजे. एकेका शब्दात प्रश्न विचारला तसं समर्थन त्याला उत्तर दिलं आणि एकूण त्या सगळ्या प्रश्नांचा गोषवारा लक्षात घेता पराक्रमाचं वर्णन करता येत नाही असा खरा म्हणजे त्याचा निष्कर्ष निघाला. पण तरी देखील आपल्याला एक सवय आहे की आपल्याला जे डोळ्याने दिसतं ना त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि म्हणून परत परत न दिसणाऱ्या परब्रह्माविषयी समर्थाला सांगावं लागत आहे. मागच्या समासाच्या अखेरच्या ओळीमध्ये समर्थाने आपल्याला सांगितलं की हे जे काही आहे संतांच्या संगतीनं तुमच्या मननाने चिंतनाने जाणीव होऊ शकेल. प्रत्यक्ष दिसणार नाहीये किंवा दिसलं तरी आपल्याला ते वर्णन करता येणार नाहीये असं परब्रह्म आहे. त्यामुळे सत्संगतीचा महिमा सांगून समर्थाने तो विषय थांबवला होता. पण तरी देखील या ब्रह्माविषयी आपल्या सगळ्यांना फार मोठी उत्कंठा असते की नेमकं हे काय आहे. मग आता दुसरा जो समास आहे तोही पुन्हा ब्रह्मनिरूपण अशा नावानेच आहे. मग आता याच्यामध्ये आणखी वेगळं काय समर्थ सांगते तर खरं वेगळं काही नाही आहे. हे आपल्याला पटवून देणं समर्थांच्या एकंदर जो काव्य मोठा संग्रह आहे ना आपल्याला फक्त नाचबोट माहिती आहे म्हणायचं श्लोक माहिती आहे आरतरंगी अखबारा माहिती आहे किंवा आणखी ते तर आरत्या आपल्याला माहिती आहे असं आपण दिनदिराळी शोधून समर्थाने केलेल्या काव्यांचे प्रकार सांगू. पण नुसतं अध्यात्मपर काव्य असा जर विचार केला जयंत साळगावकरांनी समग्र समर्थ असं एक संकलन केलं आहे की जी प्रसिद्ध पण झाली नाहीये अशी सगळी बाळं डोळ्याच्या मार्गवटा मंदिरामध्ये आहेत ती सगळी पाहून त्यांनी समर्थांचा लाख समुद्र ज्याला म्हणतो तसं संकलित करून आपल्यासाठी ठेवलं आहे. त्याला समग्र समर्थाचं नाव दिलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या केवळ या ब्रह्मविषयावर 19 प्रकारची काव्य आहेत आणि मोठी मोठी काव्य आहेत. हा म्हणजे शरीरपू पंचीकरण योग चतुर्थमान मानवपंचम पंचमान या सगळ्याचा विचार खरं आजोबाला झाला आहे. पण त्याच्या विषयावर एक वेगळं काव्य समर्थाने केलं आहे. लघु काव्य असं त्यांनी म्हटलं असलं तरी ती मोठमोठीच काव्य आहे. अशी सगळी 19 काव्य त्याच्यामध्ये आहे. आज जे 2 शब्द आपल्याला याच्यामध्ये येणार किंवा पूर्वी त्याचा उल्लेख झालाय अन्वय आणि व्यतिरेक. ब्रह्माचं वर्णन करताना 2 प्रकाराने करता येतं. आहेपणाने हे ब्रह्म असं असं आहे असं असं आहे असं असं आहे याला अन्वय म्हणतात आणि कसं नाहीये असं नाहीये असं नाहीये असं नाहीये आकाशमध्ये ब्रह्मकात नाहीये समुद्रामध्ये ब्रह्मकात नाहीये असं नकाराने जे सांगतो त्याला व्यतिरेक म्हणतात. त्या 2 शब्दावर वेगळं काव्य आहे समर्थांचं. त्यामुळे किंवा हस्तलिखित बाळं काही तिथे आहेत त्या हस्तलिखित बाळामध्ये सुद्धा एक चतुस्समासी म्हणजे हा जसा 19 दशकांचा आपल्याला आठवत किंवा 21 समासी म्हणून आठवत आहे तसं चतुस्समासी म्हणून सुद्धा या ब्रह्मनिरूपणावर काव्य आहे. आणि लोकांनी खूप त्याच्यावर अभ्यास पण केलेला आहे पीएचडी पण केलेली आहे. आपल्याला फक्त माहिती व्हावी म्हणून मी काही काव्यांची मुद्दाम यादी आपल्यासमोर सांगितली की आपल्या दृष्टीने हा विषय एवढं जर आहे तर सांगितलं नाही एका शब्दामध्ये की ते जाणीवीची गोष्ट आहे. नाही बाबा डोळ्याने दिसत नाही बाबा कानाने ऐकता येईल नाही बाबा शब्दाने सांगता येईल वेगळं. पण तसं नाही तर मुळात मनुष्य स्वभाव असा आहे की त्याला सगळं माहिती असायला हवं आहे अशी त्याची अपेक्षा आहे. मग इंद्रियांच्या सहाय्यानं जे दिसत नाही दृश्य जग आपल्याला इंद्रियांच्या सहाय्याने दिसतं. डोळ्याने पाहतोय कानाने ऐकतोय मनाने बघतोय सगळं आपल्याला कळतं. ही एकादश इंद्रिय जी आहे ही इंद्रिय आपल्याला दृश्य जग दाखवायला अगदी तयार आहे आणि ते आपल्याला दिसतं. पण हे परब्रह्म अतिंद्रिय आहे ना इंद्रियांच्या कक्षेत येत नाही ना आणि त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीये आणि त्याचं जाणीवेच्या स्वरूपात करावं लागतंय. पण आता असं आहे की तुमचा आमचा सामान्य माणसांचा जो काही अनुभव आहे ना तो इंद्रियांवर अवलंबून आहे. आपण म्हणतो तुम्ही सगळं सांगा ठीक आहे आपण आता संत आहे त्यामुळे आपण विश्वास ठेवूया आणि आपण संतांचं वाचतो ऐकतो कळतं अशा प्रती भाग नाही. त्या सामान्य माणसांचं काय असतं की जे इंद्रियांना कळत नाही ना ते काय समजणार
संतांचं म्हणणं मात्र असं आहे की ही अतिंद्रिय गोष्ट अनुभवण्याची आहे. प्रचिती येते, अतिंद्रिय आहे, इंद्रियांच्या कक्षेत नाहीये, बरोबर आहे, परंतु त्याची प्रचिती घेता येते, त्याचा अनुभव घेता येतो. साधारणपणे माणसाचा अनुभव दोन प्रकारचा असतो. दोन प्रकारचा अशासाठी मी म्हणते की या संकल्पांच्या बेसळ्यांनी सुरुवात करतानाच आपल्याला त्याचं हे सांगितलं की काय होतं. अनुभव म्हटला की आपल्याला असं वाटतं की मला जे काही माझ्या कक्षेमध्ये किंवा निदान मी म्हणते दुसऱ्याचा जरी अनुभव असला तो काही आपल्याला वर्णन करू शकला तरी देखील आपल्याला तो चालतो. आपल्याचा अनुभव हवा अशातला किंवा दुसऱ्याने आपल्याला सांगितलं, आपण लहानपणापासून तसं करत आलो, मोठ्या माणसांनी सांगितलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं असं ऐकून आपण आपली मतं करतो. तर दुसऱ्याने घेतलेला अनुभव पण आपल्याला सांगतो, पण प्रचिती आपली आपल्याला येईल असं जे काही संत सांगतात ते मात्र आपल्या सामान्य मंडळीला अजूनही जो पण अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला ते पटत नाही. तर आता समज आज सांगणार आहे, अनुभव आला समजा तरी सुद्धा तो जर आपण सांगितला मी ब्रह्म आहे, की गेलं मी आणि ब्रह्म कसं होऊ शकेल. त्यामुळे त्या अनुभवाचं संत जे असं गुरु आणि भोटाडू वर्णन करतात त्याचं कारण काय की त्यांना आलेली ही जे ब्रह्म प्रचिती आहे ते त्यांना शब्दामध्ये तुम्हाला सांगता येत नाही आहे. येते त्यांची कमतरता नाही आहे, पण ते ब्रह्मस्वरूप त्यांना कळलेलं आहे. आत बाहेर जिकडे तिकडे ते भरलेलं आहे, तर मी वेगळा कसं काय सांगणार असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. साधी गोष्ट आपण वारंवार पाहतो की जे जे इंद्रियाला दिसत आहे ते नाश पावणार आहे, आणि जे नाश पावणार आहे ते स्वाभाविकच परब्रह्मापेक्षा वेगळं आहे. परब्रह्म नाशच पावत नाही. मागच्या समासावर आपण पाहिलं किंवा गीतेमध्ये पण आपल्याला चिन्ह शस्त्राने पावता, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजू शकत नाही, शस्त्र त्याला कमू शकत नाही. अशा प्रकारचं त्या परब्रह्माचं वर्णन गीतेने पण केलेलं आहे. समर्थाने पण मागच्या समासात आपल्याला त्याचा आधार घेऊन सांगितलेला आहे. मग असं तर सगळं आहे तर आपण जी जी गोष्ट दिसते आहे ती पंचमहाभूताने तयार झालेली आहे. अगदी तुम्ही आम्ही सगळ्यांचे आपले देह, जीव, जंतू, चौकशी, दिसणारी प्रत्येक सृष्टीची गोष्ट या सगळ्यांमध्ये पंचमहाभूत आहेत. प्रमाण त्याचं कमी जास्त असेल, पण त्या पंचमहाभूताने तयार झालेली जी गोष्ट आहे म्हणजे दृश्य जग आहे ते नाशवंत आहे असं सारखं सारखं मनाला पटवायचं. आणि ते आपल्याला मनाला असं लगेच पटणार नाही किंवा तेवढ्यापुरतं पटेल, पण पुन्हा पुन्हा त्याचा सारखा विचार करून मग जे उरलेलं आहे ते परब्रह्म स्वरूप आहे की ते काही त्याला सगळं पदार्थांनी सर्व बाजूंनी असं आत्मस्वरूपाने सगळ्या ह्या दृश्य जगाला त्यांनी बांधून टाकलं. म्हणजे आपल्याला जसं की त्याच्या 2 अध्यायामध्ये मी नेहमी उदाहरण देते की आपण भगवंताचं जे विश्वस्वरूप पाहिलं त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतो की मी असा मोठा आहे आणि माझ्याच सगळं दृश्य जग आहे असं पहा, किंवा या दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीत मी आहे म्हणून त्याने आपल्या विभूती प्रसंग 2 पद्धतीने भगवंत म्हणतो पहा माझ्याकडे. एक तर सगळ्यात मी आहे, तो संस्कार आपल्यावर लहानपणापासून असतो. प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत आहे, तेव्हा कुठल्याही वस्तूला पाहायला राहायचं नाही असा संस्कार आपल्या घरात आपल्या आईवडिलांनी आपल्याला केलेला असतो. लगेच आपल्याला नमस्कार करायला लावला जातो. त्याचं कारण काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे हा संस्कार. ते एकदा पहा म्हणजे मी देवीश्वर परब्रह्म सगळीकडे कळेल ते नाही तर मलाच मोठं बघा, विश्वरूप मला द्या, आणि त्या विश्वामध्ये सगळं आहे. परंतु अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन सुद्धा हे विश्वरूप सहन झालं नाही. त्यामुळे अर्जुन पण म्हणाला बाबा तू हे विश्वरूपातच समज घे. आपला पितांबर धारण केलेला मुकुट घातलेला छानपैकी हसत बघ असा माझ्या समोर आहे हे विश्वरूप नको असं अर्जुनाने सुद्धा सांगितलं आणि दिव्य दृष्टी देऊ नये. आता तुमच्या आमच्याजवळ कसं आधी चर्मचक्षुच आहे, त्यामुळे तुम्हा आम्हाला तर हे विश्वरूप बघणं कठीणच आहे. आणि म्हणून त्याचा आधार घेऊन ते आपल्याला सांगावे की ज्या प्रत्येक गोष्टी आत बाहेर जिकडे तिकडे परब्रह्म आहे ते कधी नाश न पावणार आहे, ते इंद्रियांनीच अनुभवायला येईल हा एका धरू नका. अतिंद्रिय असणारी गोष्ट समजून घ्या हा विषय ते आपल्याला या समासात सांगावे. पहिली एक गोष्ट अशी आहे की आता ते जे परब्रह्म आहे जर का असा आधार आहे तर आपल्याजवळ पण आहे, पण आपल्याला त्याचं भान नाही आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगणार की परब्रह्म तुझ्या जवळ पण आहे, माझ्या जवळ पण आहे, पण तसं मला भान नाही अशी गोष्ट झालेली आहे. जर का ते भान आलं तर संतांसारखं आपलं आचरण होईल. मग आपल्याला की गैरवर्तन आपल्यातून होणार नाही, कुणाला आपण कठोर बोलणार नाही, कुणाशी आपण काही कुठलाही शत्रुत्व ठेवणार नाही. जेव्हा आपल्यामध्येच ईश्वर आहे की परब्रह्म आहे माझ्या अगदी माझ्या जवळ आहे, नजीक आहे असं जेव्हा भान मला येईल
आचरण वेगळं असेल असं व्हावं, अशासाठी हा सगळा प्रयत्न. आपल्याला काय, आपल्याला इंद्रियांनी पाहण्याची इतकी सवय झालेली आहे. त्या इंद्रियांच्या पाहण्यामुळे आपल्याला ते असं वाटतं की ते परमात्मा पण डोळ्यात दिसलं पाहिजे, मला कळलं पाहिजे. असं कसं चालेल? मुलांना मला प्रत्यक्ष आपण बऱ्याचदा सगळ्या व्यवहारिक जगामध्ये आपण प्रत्यक्ष पाहिलाय याची गोष्ट करतो. तुला काय माहिती, मी पाहिलंय, आणि मी पाहिलं म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. तर असं काही मी पाहिलं असं मला लागतं, आणि म्हणून त्याच्यावरच आमचा फक्त विश्वास असतो. आणि हे परब्रह्म काही डोळ्यांनी पाहणं शक्य नाही आपल्याला, असं वारंवार सांगतात. जिथे कुठे असं मी पाहणं येईल, मी पाहिलं असं जेव्हा होईल, तर त्याचा अर्थच नाही मी पाहिलं असं होऊ शकणार नाही. इथे समर्थ आपल्याला अहंता, भ्रामकता असे शब्द वापरले की हा भ्रम आहे, मी पाहिलं, मला परब्रह्म कळलं. लोक असं विचारतात, चर्चा झाली की कोणतरी मैत्री म्हणते, आपण त्या छान होतात, त्याला नक्की आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. विचार पाहिजे की धनश्री आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, कसं काय एवढं छान बोलते, आता ती काय सांगणार का, हो मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. ती आपल्याला त्यांच्या गुणातून दिसते. विचारायची आणि सांगण्याची गोष्ट नाही येते की तुला ही आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे का. आपण ऐकतानाच असं म्हणतो, हे सामान्य माणसाचं कामच नाही, की काहीतरी दैवी देणगी तिला आहे, त्याच्यातून हे तिचं असं मिळवलं आहे, असं जे आपण बोलतो ना, हेच ते परमात्मा स्वरूप आहे. हे जाणण्याची गोष्ट आहे, ही सांगण्याची आणि विचारण्याची गोष्ट नाही. अशा प्रकारचा. आणि जर का असं तुम्ही सांगितलं तर तिथे ती अहंता येते, भ्रामकता येते, मी म्हणजे वेगळा, हो मला हे प्राप्त झालं असा अहंकार येतो, आणि तो अहंकार घातक आहे. म्हणून असं होऊच शकत नाही, संत असं कोणी म्हणूच शकत नाही असं आपल्याला कळेल. आणि मग असं झालं की त्या स्वस्वरूपामध्ये भेद निर्माण होतो. म्हणजे ते स्वस्वरूप जे आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने कळलाय असं आपण म्हणूच शकत नाही, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. आता ही जी काही अहंता त्यांनी म्हटलंय किंवा ही जे काही भ्रम आहे, मला आत्मज्ञान प्राप्त झालंय असं एखाद्याला वाटलं आणि त्याने तसं म्हटलं, तो त्याचा भ्रम आहे. फार मोठेपणा स्वतःचा मिळवण्याची त्याची लगेच उघडून गोष्ट असं होईल सांगतो. आता ह्याचं वर्णन करून देताना समर्थ आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची उदाहरणं देणार, सगळ्याचा आपण विचार करणार. ते म्हणतात की एखादा शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ दोन प्रकाराने असतो. भाषाशास्त्राचा अभ्यास केला तर आणखी 3 प्रकारे असतो. आपल्या एखादा वाच्यार्थ म्हणतो किंवा त्या शब्दाच्या मागे काहीतरी विशेष असतं, लक्षार्थ असतो. तो शब्द वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे 2 असतात. आणखी पण पुढे व्यंगार्थ वगैरे पण लिहू शकतो, परंतु तिथे काही त्याच्यात काही शेवण्याचं आपल्याला कारण नाही, तर आपण शब्दार्थ आणि लक्षार्थाचं पाहू शकतो. दुसरं असं असतं की वाणी आणि विचार. एखादी गोष्ट आपण शब्दाच्या माध्यमातून बोलतो, तत्पूर्वी आपला विचार झालेला असतो. काही वेळा जेव्हा गडबड होते तेव्हा आपल्या लक्षात येईल की अविचाराने बोललं की मग ती गडबड होते, पण विचारपूर्वक बोललं, परावाणीमध्ये आधी विचार झालेला असतो, आणि विचारपूर्वक जर बोललो, नुकतंच इलेक्शन झालंय, आपण हे अनुभव घेतले, विचारपूर्वक बोलणाऱ्याचं भाषण आणि अविचाराने वाटेल ते आरोप करणाऱ्याचं भाषण याच्यामध्ये किती फरक असतो तो आपण अनुभवतो. त्यामुळे ही जी वाणी आणि विचार हा महत्वाचा आहे की जे पटलाय किंवा जे आपल्यामध्ये विचार आलाय तो वाणीतून येणं. मग परापशांती मध्यमा वैखरी सगळ्याच्या आधी वाणीचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा पण विचार इथे आपल्याला इथे करायचा आहे. आणि मग असं म्हटलं तो अन्वय आणि व्यतिरेक, या ब्रह्माची व्याख्या करताना या दोघांचा पण विचार आपल्याला करायचा आहे. तरी पण समर्थ असं म्हणतात की हा सगळ्या शब्दांचा खेळ आहे. ब्रह्म याच्यातून कळणारे अशातला काही भाग नाहीये किंवा कळलेलं ब्रह्म सांगता येणार नाही. पण या गोष्टी शब्द आणि विचार, वाणी आणि विचार, शब्दाचे लक्षार्थ आणि व्यंगार्थ किंवा अन्वय आणि व्यतिरेक हे सगळे खेळ आहेत. शब्दांच्या खेळाने त्या ब्रह्मवस्तूचं ज्ञान होणं तिथपर्यंत आपण पोहोचलो, ह्यासाठी केलेले निरनिराळ्या मंडळी प्रयत्न. खरं जे स्वरूप आहे, खरं जे आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतोय तो शब्दांच्या पलीकडलाच आपल्या आपल्या समाधानासाठी आणि काहीतरी तिथपर्यंत ज्याचं वर्णन करता येत नाही असं काहीतरी वर्णन करायला हवं ना, नाही तर कळणार कसं. म्हणून केलेला तो शब्दांचा खेळ आहे. त्या शब्दांच्या खेळाने ब्रह्मवस्तू करणाऱ्या शब्दांनी त्या 4 वाणींची शक्ती पण खरं म्हणजे संपते. शब्दांचा खेळ करता करता त्या शब्दाने सुद्धा हे आत्मवस्तू आपल्याला कळत नाही, पण काहीतरी त्या शब्दांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आणि शब्द पण नाशी बनतो.
त्यामुळे त्या शब्दांनी केलेली सुद्धा व्याख्या काही राहणार नाही की ब्रह्मवस्तू त्याच्याही पलीकडे जाणार अशा पद्धतीने मग करावं जरा शब्द ऐकावा, मनन त्याचं करावं, त्याचं चिंतन करावं. लक्षात असं येतं की शब्द सुद्धा विरून जातो. काही एका मर्यादेपर्यंतचा अर्थ प्रवास शब्दांच्या माध्यमातून होईल. त्यामुळे त्या शब्दांनी अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करावा, चिंतन मनन करावं, पण ते शब्दही तसेच बाजूला होते आणि मग ती परमात्मा वस्तू फक्त जाणीने शिल्लक राहील. अशा प्रकारचा ब्रह्माचा अनुभव आहे आणि म्हणून तो शब्दात सांगता येत नाही. आणि मग अगदीच एका वेगळ्याच समारोपामध्ये समजते येते की जर का शब्दात सांगता येत नाही तर याचा अर्थ मौन. सद्गुरू काहीच बोलत नाही आणि शिष्याला सगळं समजतं. त्याला ब्रह्मवस्तू कळली असं होतं, त्यालाही कळली आणि त्यालाही कळली. शिष्याही म्हणत नाही मला कळली, सद्गुरूही सांगत नाही काही शब्दांच्या पलीकडे गेले असो. म्हणजे सद्गुरूचं मौन आणि शिष्याचं पण मौन. मग समजावं की अरे ब्रह्मवस्तू कळली. आता संतांनी एवढे ग्रंथ लिहून ठेवले ही वस्तू कळण्यासाठी, ब्रह्मवस्तू कळण्यासाठी शब्दांचं माध्यम वापरून एवढाले ग्रंथ लिहून ठेवले. त्याचा सगळ्याचा गोष्वाला काय की शेवटी मौनम सर्वार्थ साधनं, मौनानेच आपल्याला गोष्ट कळणार आहे. आणि अशा अर्थाने असा जो आहे ज्याला हे कळलेला आहे तो तुमच्या आमच्यासारखा वावरतो, तो तुमच्या आमच्यासारखी कर्म करतो, पण तो कशातच अडकत नाही, सगळं करतो. सामान्य तुमच्या आमच्यासारखंच 24 तासच त्याला असतात, तुमच्या आमच्यासारखीच एकादशी इंद्रिय त्याला असतात, व्यवहार सगळे असतात, प्रपंच त्याला असतो, पण तो सगळं करत असला तरी कशात अडकत नाही. हे जे काही आहे हे ब्रह्मज्ञान आहे, त्याचा आपला आजचा समास आहे. आता साधारणपणे पहिल्या ज्या 14 ओव्या आहेत त्याच्यात तरी पुन्हा एकदा ब्रह्माचं वर्णन केलं आणि काशी म्हणतात तसं की डोळ्यानं पाहावं अशी सामान्य माणसाची इच्छा असते, पण ते पाहता येत नाही. मग का पाहता येत नाही, पण मग काय आहे? चौथी ओवी आपण एखाद ओवी घेऊया. चौथ्या ओवीमध्ये त्यांनी वर्णन केलंय की असं नामाचा संकेत पाहता येते पण संकेत देता येतो. करावया हा दृष्टांत, तरी ते स्वरूप नामात येतं. म्हणजे नामामध्ये शब्दामध्ये संकेतांनी अंदाजांनी तर्कांनी सांगता येतं, पण ते जे आहे ते आपलं मर्यादित स्वरूपातच लक्षात घ्यायचं. हे असं असं आहे, असंच आहे का ते नाही, आणि म्हणून ते नामातीत आहे असं त्याचे असेल असं वर्णन त्यांनी आपल्याला केलं. थोडीशी आपल्याला कल्पना यावी म्हणून 12 ते 14 ओव्यांमध्ये 3 दृष्टांत आपल्याला दिले. नेहमीच लेख ज्ञानेश्वर माऊली जसे देतात तशा त्या दृष्टांतांनी त्यांनी प्रयत्न केला की थोडी आपल्याला कल्पना यावी. दृष्टांत दिले की तुम्हाला आपल्या पण लक्षात येईल. त्यामुळे उदकामध्ये भिजेना, पण मग अशी म्हटलं तर पृथ्वीमध्ये कधी शिजेना, वन्नीमध्ये कधी शिजेना, स्वरूपदे वाचना, कशाचाच त्याला परिणाम होती. रेंग्यामध्ये परी पुढे ना, अगदी चिखलाचा विचार केला, चिखलाचा आत बाहेर ब्रह्म भरलेला आहे. वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना, सुवर्णात पण आहे सगळीकडे, म्हणजे सोन्यापासून मातीपर्यंत सगळीकडे ब्रह्मवस्तू भरलेली आहे. हे त्यांनी आपल्याला उदाहरण म्हणून 2-3 देऊन सांगितलं. पुढल्या मात्र साधारण 15-20 ओव्यांमध्ये 15 ते 31 ओव्यांमध्ये त्यांनी आपला जो मी देह आहे, हा जो अहंकार आहे, त्याला थोडीशी हे दिले. तुम्ही म्हणजे देह नाही हे लक्षात घेतलं तरच ब्रह्मज्ञान कळणार, तोपर्यंत काय कळणारच नाही. ब्रह्मज्ञान ही अहंताच आहे आणि मी देह आहे हा जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान समजणार नाही. स्वरूपाशी आपल्याला अनन्य व्हायला लागेल तरच आपल्याला ही ब्रह्मवस्तू आहे ती कळेल. आता देहाचा विसर कसा पडावा तो शक्य नाहीये. देहाचा तर तो देहाचा विसर पडल्याखील जे कळणार नाही असं पण जसं मग विमळ दोन्ही पक्ष. आता त्यांनी खरं म्हणजे ब्रह्म म्हटल्यावर त्याला विमल ब्रह्म कशाला म्हणायला हवाय? विमल म्हणजे पवित्र, ज्याच्यात मल नाही, असं मल रहित असतं ते विमल. तर विमल ब्रह्म काय म्हणायचं? ब्रह्मामुळे काही मलिन ब्रह्म वेगळं असणार आहे का? पण आपल्याला काहीतरी शब्दांनी सांगावं असं वाटतं आणि म्हणून अशा प्रकारचे त्या ब्रह्मावर सुद्धा मार्गदर्शनं दिली जातात. पण त्याचा काही खरा उपयोग नाहीये. विमल दोन्ही पक्ष वाच्यांशी आदित्य प्रत्यक्ष. ते म्हणतात काय होतं, केवळ काहीतरी वर्णन करून सांगायचं म्हणून शब्दामध्ये अशा प्रकारचं वर्णन त्याचं केलं जातं, पण शब्द सगळे आटून जातात. त्या शब्दांमध्ये काही लागते, अगदी त्याचा लक्षांश जरी पाहिला त्या लक्षांश सुद्धा शिल्लक राहत नाही आणि मग उगाचच आपल्याला त्या ब्रह्मशब्दामध्ये आपण उगाच गुंतून पडतो. पण ते शब्दातीत आहे. म्हणजे आपल्याला पुढल्या 15 ओव्यांमध्ये
किंवा एक जो भ्रम आहे तो आपल्याला काढून टाकायला सांगितलाय. जोपर्यंत तो भ्रम आपला जात नाही आणि आपण त्या ईश्वराशी अनंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ब्रह्मानुभव येणार नाही असं म्हणतात. आणि शेवटच्या एक 10 ओव्यांमध्ये 31-41 ओव्यांमध्ये जोपर्यंत आनंद होत नाही तोपर्यंत स्वरूपानुभव नाही. मग तो कसा व्हावा? सगळ्याला आपल्याला प्रश्न की उत्तर होत नाही म्हणताना कसं व्हावं सांगा. असं स्वाभाविकच आहे की अनन्य झाल्याशिवाय हे समजणार नाही. मग अनन्य व्हावं कसं? तेव्हा समजलं की आधी काय करावं, सगळे तर्क अनुमान अंदाज काढून टाकावे. हे असं असं तर हे असं जर तरची भाषा ठेवायची नाही, सगळं काढून टाकायचं. म्हणजे अज्ञान दूर करायचं. जोपर्यंत आपल्या मनामध्ये संशय आहे ना, शंका आहे ना, किंवा आपण तर्क करतो ना, अंदाज बनतो ना, तोपर्यंत आपण अनन्य झालेलो नसतो. तर परमेश्वर आहेच अशी एकदा मनाशी खात्री होऊ दे. असला तर काही आहेच तेवढं आपला असल्याचं आपण करून ठेवलं. घरामध्ये कार्य एकदा देवाला जाऊन येऊया, त्याची अभ्यास असणारच आहे, त्याची काही शंका मनात घेण्याचं कारण नाही. पण आपण थोडंसं शंकेखोर असतो ना, तर ते समजत आपल्यासाठी म्हणजे अंदाज करू नका, शंका ठेवू नका, भ्रम करू नका, मनात कसं काय गोष्टी दूर करा. तर्क अंदाज अनुमान संपले की मग तुम्ही त्या गोष्टीशी अनन्य व्हा. अनन्य झाला ती ब्रह्मवस्तू तुम्हाला कळेल. अशा प्रकारचा समज थोडा तत्वज्ञानाचाच सगळ्या चॉईस होईल आपल्याला कधी सांगतो. बघूया आपण त्याचा जरा समजून घेण्याचा प्रयत्न. पहिल्या 14 वेळाने मी म्हटलं तसं तुम्ही ब्रह्माचं वर्णन केलंय. पण ब्रह्माचं वर्णन करताना त्यांनी आपल्याला सांगितलंय की हे ना एक अधिष्ठान आहे. ब्रह्म हे सगळ्या दृश्य जगाचं अधिष्ठान आहे. आता हे आपल्याला कळेल जसं आपण नेहमी आपल्या या पिंडाबद्दल देहाबद्दल असं म्हणतो की आपल्याजवळ सगळं आहे, अगदी सगळे एकापेक्षा इंद्रिय आहेत, आपलं शरीर अगदी निवडले सगळं मान्य आहे. पण हे कशाच्या अधिष्ठानावर आहे? आत्म्या चैतन्याच्या. जोपर्यंत ते आत्मतत्व आपल्यामध्ये आहे तोपर्यंत या सगळ्या बाह्य गोष्टीचा उपयोग आहे. त्यांनी केव्हाही इथून जायचं ठरवलं तर हे सगळं असून सुद्धा काहीच उपयोग नाहीये असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे या दृश्य जगाचं जे जे काही आपल्याला दिसतंय असं आपण म्हणतोय, या दृश्य जगाचं अधिष्ठान म्हणजे ब्रह्म आहे. आणि असं जेव्हा आपण म्हणतो तर याचा अर्थ असा आहे की जर अधिष्ठान ब्रह्म आहे तर अधिष्ठानावर आधारित असणार, जसं या चैतन्यावर अधिष्ठात असणारं हा माझा देह आहे. जर ते नसेल तर हे सगळं भ्रामक आहे. हे दृश्य आहे, हे दिसत आहे, ते भ्रामक आहे. जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंतच ते आहे. तसंच या दृश्य जगाचं आहे, त्याचं ब्रह्म आहे, अधिष्ठान आहे. ते ब्रह्म आहे, अधिष्ठान आहे म्हणून दृश्य जग आपल्याला दिसत आहे. अधिष्ठानच नसेल तर दृश्य जग दिसणारच नाही. उलट दृश्य जग आपल्याला दिसतात याचा अर्थ आपण समजायचं की याच्यामध्ये ब्रह्म अधिष्ठान आहे. तुम्ही आम्ही एकमेकांना ऐकतोय, बघतोय, बोलतोय, याचा अर्थ आपण सगळे चैतन्य असणारे जिवंत लोक आहोत. म्हणून आपल्याला ते एकमेकांना कळत आहे. तसं एक दृश्य जग आपल्याला का दिसतात तर बाबा याच्या मागे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. आणि मग जर का ब्रह्म हे अधिष्ठान सत्य आहे तर दिसणारी गोष्ट भ्रामक आहे. दृश्य जग भ्रम आहे. तुम्ही आम्ही जे दृश्य दिसत आहे ते भ्रम आहे. ते सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. ते आहे म्हणून आपण आहोत. अशा प्रकारचा एक विचार म्हणजे चिंतनासाठी घ्यावा. आता हे शब्दात सांगण्याचा प्रयत्न झाला, संतांनी सांगितलं, आपण ऐकलं, पण याचा सारखा मनाशी विचार करावा. तर आपल्याला या देहावरचं जे आपल्याला सारखं सांगतात ना की देहावरचं प्रेम कमी करा, मी म्हणजे देहबुद्धी कमी करा, ती देहबुद्धी करायला. इथे एक आपल्याला नेहमी अध्यात्मामध्ये एक शब्द वापरला जातो, अध्यास. अध्यास ना, अध्यास. तर अध्यास काय तर दृश्य जगत हा या ब्रह्मावरचा अध्यास आहे. अध्यास म्हणजे चुकीची कल्पना. ब्रह्मच आहे, चुकीची कल्पना आहे आपल्याला जे दिसत आहे. जे नाशिवंत आहे ते आपल्याला दिसतं. त्यामुळे ब्रह्मावर असणारा अध्यास आहे. आपला देह हा आपल्या या आत असणाऱ्या चैतन्यावरती अध्यास आहे, भ्रम आहे. देह कधी पटकन नाही मिळेल, ते मात्र चिरंतन राहणार आहे. दुसरं काहीतरी आपल्याला रूप मिळून परत ते चैतन्य येणार आहे. अशा प्रकारचा विचार आपण जर चिंतनात ठेवला तर आपल्याला कळेल. पण होतं असं की या देहबुद्धीपणामुळे किंवा आपल्या असणाऱ्या
ऐहिक किंवा या दृश्य जगातल्या ज्ञानाचा असणाऱ्या अहंकारामुळे. इथल्या ज्ञानाच्या अहंकाराचा नाही ना. आपल्या डिग्री असतात ना समोर. तुम्ही एम ए झाला मग तुम्हाला दाजबत सोपा. एम एचा दाजबतला काही संबंध नाही. तुम्ही PhD झाला असाल तर ही गोष्ट चिंतनाने मननाने समजून घेण्यासाठी रामकृष्ण परमहंस 4 इयत्ता पण शिकले नाही, पण त्याला ब्रह्मज्ञान झालं. दक्षिणेश्वराचा पागल पुजारी म्हटलं जायचं त्याला. नव्हतेच शिकलेले पण त्याला हे कळलं. तुम्ही अगदीच कितीतरी व्यवहारिक ज्ञानाचा विचार करतो तर आपल्याला कळतं की आपल्या आधीच्या पिढ्या, आपल्या आजींच्या वेळची सगळी मंडळी आठवून बघा की त्यांच्याजवळ तुमच्या आमच्यासारख्या ज्ञानाचे डिग्र्या नसतील, पण त्यांचं ज्ञान वेगळं होतं. त्याला अनुभवाचं ज्ञान म्हणा, त्याला त्यांच्या चिंतनातनं त्यांना झालेलं ज्ञान म्हणा. पण असं आहे तर लक्षात असं येतं की अहंकारामुळे माणसाला ब्रह्मज्ञान होतं. आपण आपल्या डिग्र्यांमध्ये गुंततो ना, म्हणून आपल्याला या ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येत नाही. मी ब्रह्म आहे असं म्हटलं की ब्रह्मला गौण आणि मी झाले मोठे, तसं नाही होता का. म्हणून मी ब्रह्म आहे या वाक्याला तसं म्हटलं तर काही अर्थच नाही. या समाजासाठी 7वी ओळी आहे. या 7व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला म्हटलंय दृष्टीचा विषय दृश्य तोची झाली या सादृश्य तेने दृष्टी पावे संतोष परी ते देखणे नव्हे. आता कळेल आपल्याला. त्यांचं म्हणणं आपल्याला असं आहे की हे सगळं जग आपल्या दृष्टीला दिसतंय. अगदी गोष्ट काही त्याजवळ ते साधी चर्मचक्षुची दृष्टी आहे. आपल्याजवळ काही भगवंत आणि अर्जुनाला दिली तशी दृष्टी नाही आहे, पण तरी सुद्धा आपल्याला हे जग दिसतं. जसं आपल्याला दिसतं प्रत्येकाला वेगळं दिसतं. आपण मी म्हणतोच की प्रत्येकाची दृष्टी वेगळीच असते. एखाद्याला हे दिसतं पण त्याच्याबरोबर नृत्य दुसरं दिसतं. विशेष करून मनुष्य स्वभाव. एखादा माणूस समोरचा माझ्या अगदी डोक्यात शिरतो असं एखादी व्यक्ती वर्णन करतो आणि दुसरी म्हणतात असं काय बोलतो, तो चांगली आहे बोलतो. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात असं आपल्याला दिसतं. त्या आपल्या दृष्टीने दिसणारच खरं आहे असं मानण्याचं खरं काहीच कारण नाही. त्यामुळे ही जी दृष्टी आहे जग दिसणार ती प्रत्येकाची वेगळी आहे, पण या दृष्टीला ते सगळं दिसतं. आणि जग दिसलं म्हणजे आपल्याला ना त्या आपल्या दृष्टीचं सार्थ झालं असं वाटतं की अरे मी माझी डोळ्याने बघते, मला सगळं दिसतं. म्हणजे आपल्याला या ही देवानी दिलेल्या दृष्टीचं आपण खरोखर कल्पना करू शकतो की ज्यांना डोळे नाही त्या बिचाऱ्याला दृष्टीचं कारण असेल. कितीही आपण जरी वर्णन केलं असलं तरी त्या वर्णनावरच त्यांना भूक भागवावी लागेल. डोळ्यांनी जे दिसतं त्याचा आनंद त्याला घेता येणार नाही. पण इथे पुढे आणखीन समर्थन पुढे येऊन जात आहे की हे दृष्टीचा विषय दृश्य तोची झाली असा दृश्य. अगदी बरोबर, साक्षात आपल्याला दिसत मान्य. पुढल्या अध्यक्षाला नाही का म्हणून जे दृष्टीचे दिसे मग आपल्या या अशा दृष्ट्या जे दिसतात ते स्वरूप नव्हे, ते काही आत्मदर्शन नाही, ते खरं स्वरूपदर्शन नाही. या डोळ्याने दिसणारी जी गोष्ट आहे स्वरूपदर्शनाला ही दृष्टी पुरेशी नाही. याचं कारण आपण आता म्हटलं तसं की त्याचं अधिष्ठानच आहे. ते अधिष्ठान आपल्या लक्षात आलं पाहिजे. दिसणारी गोष्ट त्या अधिष्ठानाला आणि त्याच्यापेक्षा असा विचार केला तर पुढल्या 21 ते 35 ओळ्यांमध्ये तरी आपल्याला पुन्हा एकदा शब्दांच्या माध्यमातून जसं वाच्यांश लक्षांश आपण म्हणतो त्याच्या आधारे शब्दाचा अर्थ कसा, शब्दाच्या मागचा अर्थ कसा. मी आपलं जरा खूपच ब्रह्मज्ञानामध्ये आपण हे झालो की जरा डोक्याला मुंग्या येतात म्हणून शब्दांच्या वाच्यार्थाची उदाहरणं वेगळी देते की साध्या सगळ्या गोष्टी असतात. आपण जे बोलतो त्या बोलण्याचा तसाच्या तसा अर्थ आपण घेत नाही. तुमच्या दारावर भाजीवाला येतो का, तू दारावर भाजीवाला काही दारावरून येते तो भाजीवाल्याचा. आपण सगळं गृहीत धरतो की आपलं घर कुठे आहे, त्याच्या घरासमोर रस्ता आहे, त्या रस्त्यावरून भाजीवाला जातो, त्या भाजीवाल्याच्या कपड्यामध्ये भाजी असते. हे काही सगळं वर्णन करायला म्हणजे दारावर भाजीवाला आला शब्दशः अर्थ होईल का. मग आपल्याला वाच्यार्थ कळतो. शब्दार्थाकडे आपल्याला जायची गरज नसते. त्या बोली भाषेमध्ये व्यवहारामध्ये आपल्याला हे सगळं बरोबर कळतं. पण इतके त्या शब्दांना किंवा या वाच्यार्थाला इतकी अंग असतात की त्याला नुसतं दिसणं आणि नुसतं बोलणं एवढं पुरत नाही. सगळा जो काही आजूबाजूचा विषय असतो ना त्याच्यावर पण आपल्या बोलण्याचा अर्थ अवलंबून असतो. मी नेहमी उदाहरण देते की मुलं अंगणामध्ये खेळता आहेत आणि आजी फक्त म्हणाली संध्याकाळ झाली. अर्थ काय त्या 2 शब्दांचा. घरात चला, हातपाय धुवा, मुलांच्या घराशी लावल्या, समय लावली आहे, म्हणायला सगळं सुरू करून हे सगळं अध्यात्म आलं की नाही. खरं तर आजी काय म्हणाली संध्याकाळ झाली. या 2 शब्दांचा अर्थ त्या सिच्युएशन मध्ये काय द्यायचा हे आपोआप सगळ्यांना कळतं. हे पुन्हा सगळं वर्णन करायची आवश्यकता नाही. समजा शेतकरी असेल
आणि शेतकरी संध्याकाळ झाली असं आपल्या भोवताली काम करणारे आणखी जे शेतामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना उद्देशी म्हणाला संध्याकाळ झाली. त्याचा अर्थ काय की आता चला सगळे आपले आयुध धुवा, स्वच्छ करा आणि आता घरी चला. हे सगळं अध्यात्मिक आहे. त्या कुठल्या सिच्युएशन मध्ये आपण बोलतोय त्याच्यावर अर्थ अवलंबून असतो. मी गमतीनं म्हणतो आमच्या राममारुती रोडवर एखादा तरुण मुलगा संध्याकाळ झाली असं म्हणाला, याचा अर्थ काय? त्याला त्याची वेळ झाली, सगळ्या कंपूला घेऊन जाऊया, मोटरसायकल मध्ये जाऊया, तिथे बसूया आणि आस्वाद घेऊया काही गोष्टींचा. अशा पद्धतीने संध्याकाळ जरी शब्द तेच अर्थ वेगळे. तसं ते आपल्याला सांगतं की त्या शब्दांचा खरा अर्थ जाणून घ्यायला पाहिजे. तो जाणून घेतला तर त्याला भाषेमध्ये शब्दार्थ, लक्षार्थ, व्यंजनार्थ, पूर्णार्थ असं म्हणतात, बरोबर. परंतु अनुभूतीशिवाय, तो अनुभव आपल्याला आल्याशिवाय त्या शब्दांचे आपल्याला अर्थ कळतात. आता जसं म्हणतात की शब्द तेच पण अर्थ वेगळे, तसं होतं की आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने या ब्रह्माची व्याख्या निरनिराळी संत मध्ये सांगतायत. त्याचा अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्या त्या ठिकाणी आपल्याला तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला कळेल. सांगता येणार नाही पण तो आपल्या कुवतीप्रमाणे कळेल. आणि मग त्याला त्यांनी म्हटलं की एक वेळ अशी येईल ते सगळं ऐकलं की आपण निशब्द होऊन जाऊ, की शब्दामध्ये सांगता येत नाही. असं जे आहे कळलंय, समजलंय, त्याचा बोध झालाय, पण शब्दात सांगता येत नाही. आणि मग श्रुतीने एक वचन दिलंय, मग अशी त्याचा मी उल्लेख केला, गुरोस्तु मौनम व्याख्यानम. सद्गुरूंचं व्याख्यान म्हणजे काय तर मौन, काहीच बोलत नाही ते, हेच त्यांचं व्याख्यान. आणि शिष्यस्तु छिन्न संशय, आणि शिष्याच्या मनातले सगळे संशय दूर झाले. हे दोघांना झालेलं आत्मज्ञान. हे काहीच बोलणार नाही, मौन घेणार आणि याच्यातून सगळा संशय दूर होणार. मग ही जोडी जमली गुरु शिष्यांची. हे जे काही आहे हे ब्रह्मज्ञान झाल्याचं लक्षण आहे. आता हे अवघड आहे, म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची जोडी डोळ्यासमोर ठेवायची आणि हे श्रुती वचन त्यांना लावायचं, म्हणजे फक्त आपण समजून घेऊ शकतो की खरंच अगदी उच्च विद्या विभूषण असणारे स्वामीजी आणि आता म्हटलं तर 4 इयत्ता पण नसलं शिकलेले रामकृष्ण, पण रामकृष्ण काहीच बोलले नाही आणि स्वामीजींना सगळं कळलं. याचा अर्थ दोघांना ब्रह्मज्ञान झालं असा तो दिसतो. आता याचा अर्थ असा आहे की या सगळ्या ज्ञानासाठी आत्मनिवेदनाची गरज आहे. मग असं म्हटलं की देह जो आहे त्या देहाला विसरता आला पाहिजे, देहबुद्धी आत्मबुद्धी करावी असं वारंवार सांगितलं जात आहे. तसं त्या आत्मनिवेदनामध्ये अहंकार करून पडतो, म्हणून आत्मनिवेदन बाबतीचा विचार करावा. असं 21 ते 35 ओळ्यांमध्ये समर्थांनी आपल्याला छान हा विषय समजावून सांगितलं. पुढे 4 ओळ्यामध्ये 36 ते 40 ओळ्यांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा मी माझं हे सगळं म्हणणं कसं खोटं आहे त्याचं वर्णन केलं, की असं म्हणूच नाही, मी माझ्या बोलण्यावरून शब्दच बाजूला करावे, हे सगळं अहंकाराचं लक्षण आहे. साधकानी आता म्हटलं तसं जास्तीत जास्त मौनात राहावं. व्यवहारात आपल्याला अनुभव येतो बरं का. व्यवहारामध्ये फक्त होतं काय की आपण कधी बोलत नाही, बोलून आता उपयोग नाही असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण म्हणतो न बोललेलं बरं. कुठल्याही नातेसंबंधामध्ये हा विषय येतो बरं का. त्याच्यात मुलं-बाळं आई वडील ह्याच्यात पण ते बऱ्याच ठिकाणी बराच अनुभव असा असतो की आता न बोलणं चांगलं, आणि तसा अनुभव आपण घेतो. तिथे आपला पराभव असतो. इथे तसं मौन नाही आहे, इथे विजय होण्याचं मौन आहे. शिष्याच्या मनातल्या सगळ्या शंका संपणार आहे या मौनाने. त्यामुळे आपण जे मौन घेतो ते मौन वेगळं आहे आणि सोबत सांगतात ते मौन वेगळं आहे. ज्याला ज्याला आकार आहे, वस्तूला आकार आहे, त्या सगळ्या आकार असणाऱ्या वस्तू नाशवंत आहेत असं सांगतात. या परब्रह्माला आकारच नसतो असंही आपल्याला सांगतात. हे परब्रह्म सगळ्या वस्तूंना आत आहे, अगदी व्यापून आहे. म्हणजे मग आपल्याला ते ओळखण्याची खरी गरज नाही. प्रत्येक वस्तू म्हणजे परब्रह्म आहे असं म्हटलं की पूर्ण आहे. एक खूण म्हणून फक्त आपल्याला प्राप्त सांगता येतं. ते परब्रह्माची कल्पना यावी, खूण असावी, म्हणून फक्त आपण या परब्रह्माचं काही वेगवेगळी नावं त्याला दिलं. मग अशीच म्हटलं की विमल ब्रह्म, किंवा आपण 24 ब्रह्माची नावं यापूर्वी पाहिजे. एक समाज त्याच्यासाठी समर्थाने त्याचं केलं आहे. अशा प्रकारची काही नावं, अशा प्रकारची काही कल्पना, अशा प्रकारचे काही दाखले या परब्रह्माला दिले जातात. पण ते मर्यादित स्वरूपातच त्याचा आपल्याला उपयोग होतो. जसं आपण वर्णन करतो
मागच्या वेळेला जसं समर्थांच्या शिष्याची गोष्ट सांगितली की त्याला सांगितलं कुणीतरी की एक वाटीभर ब्रह्म आणलंय आणि मग समर्थांनीच त्याला सांगितलं की जा वाटीभर आणि त्याने मला आधी वाटी रिकामी करून द्या. आता याचा अर्थ जसं आपण हवा आहे, हवा सगळीकडे आहे, मग आपण म्हणू हवा म्हणजे परब्रह्म. किती व्याख्या सोपी आहे की हवा नाही अशी जागाच आहे. त्यामुळे हवा याचा अर्थ सगळ्या ठिकाणी व्यापून आहेच ती आणि त्यामुळे परब्रह्म पण सगळ्या ठिकाणी जर व्यापून आहे तर आपल्याला हवा ही परब्रह्म असं म्हणायला हरकत नाही. पण आता हवा दिसत नाही, हवेचे परिणाम आपल्याला दिसतात. हवा दाखवतो पुढे येते, या वाटीमध्ये हवा आहे असं ते आपण नाही पण शकणार, परब्रह्म पण दाखवता येत नाही. म्हणून आपल्या असं की आपल्याला नका डोळ्याने दिसावं लागतं. निदान या हवेचा परिणाम तरी आपल्याला डोळ्यांनी बघता येतो. आता लाईट गेले बघे सगळे बंद झाले की आपल्याला हवा नाही लक्षात येईल. जरा आपण आपलं दाबून ठेवलं की आपल्याला हवा म्हणजे काय ते बरोबर लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला हवेचे निदान परिणाम तरी कळतात, या परब्रह्माचे परिणाम. हवेचे परिणाम आपल्याला डोळ्यांनी तरी दिसत आहे, याचे परिणाम आपल्याला दिसत नाही. समर्थ म्हणतात की डोळ्यांनी पाहणं म्हणजे काही खरं पाहणं नाही. तसं आपल्याला जसं आपण पाहिलं तसं ते डोळ्यांनी पाहणं हे नाशिवंत गोष्टींवर पुरेसं आहे. पण परब्रह्माला मात्र डोळ्यांनी पाहता येणार नाही. ईश्वरी गोष्टी आपल्याला आपल्या सामान्य डोळ्यांनी दिसणार नाही. याची आपल्याला प्रचिती घ्यायची, अनुभूती घ्यायची, स्वतः ते समजून घ्यायचं, तरच आपल्याला कळेल. एवढंच कळेल की सर्व व्यासरूप ते व्यापून आहे, कुठेही बघितलं तरी ते दिसेल. आत बाहेर सगळीकडे ते भरलेलं आहे. आकाश असं आहे सर्व व्यापी आहे. नेहमी घटाकाश मठाकाशाचं उदाहरण देतात, असं सगळीकडे ते व्यापून आहे. त्यामुळे कल्पना करण्यापुरतं ठीक आहे. हवा म्हणजे परब्रह्म असेल, आकाश म्हणजे परब्रह्म असेल, समुद्र म्हणजे परब्रह्म असेल, त्याची व्यापकता दाखवण्यापुरतं फक्त त्याला परब्रह्माचं एक उदाहरण म्हणून दाखला म्हणून देता येईल. पण दृश्य जगामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आत बाहेर व्यापून राहिलेलं परब्रह्म हे अशा नुसत्या उपमा देऊन आपल्याला कळणार नाही. आधी चिखलाच्या गोळ्यात स्वतः म्हणतात आत बाहेर परब्रह्म भरलेला आहे. सुवर्णापासून चिखलापर्यंत सगळीकडे ते भरलेलं आहे असं ते सांगतात. आणि मग त्याच्यावर कधीच कुठला परिणाम होत नाही. साध्या आकाशातल्या असणाऱ्या चंद्राच्या पिठीवरून समुद्रामध्ये परिणाम होतात, आमच्या या परब्रह्मावर कशाचेच परिणाम होत नाही असं पण त्यांना आपल्याला सांगतात. त्यामुळे शब्दरूप देणं ब्रह्मासाठी ते शक्य नाही. मी ब्रह्म आहे असं म्हणता येत नाही. आणि मग शास्त्रामध्ये जे 2 शब्द सांगितले, अन्वय आणि व्यतिरेक, त्या 2 शब्दांचा उल्लेख केलाय. आपण फक्त अर्थ त्याचा जाणून घेण्यापुरतं करूया की अन्वय याचा अर्थ काय. तर आपण असं म्हणतो पूर्वी मातीची घर असायची, त्यामुळे घरामध्ये माती आहे किंवा वस्त्र आहे तर वस्त्रामध्ये धागे आहे, किंवा दागिना आहे, दागिन्यामध्ये सुवर्ण आहे, मोठ्यामध्ये छोटा आहे, घर आहे पण घर मातीच आहे तर माती आहे, किंवा दागिना आहे तर दागिन्यामध्ये सोनं आहे, किंवा आता म्हटलं तसं की वस्त्र आहे तर वस्त्रामध्ये उभे आडवे धागे आहे. हे आहे असं वर्णन समजा परब्रह्माचं करायचं झालं तर हो, दागिन्यामध्ये पण परब्रह्म आहे, सुवर्णामध्ये पण परब्रह्म आहे, मातीत पण परब्रह्म आहे, घरात पण परब्रह्म आहे, कपड्यात पण परब्रह्म आहे, धाग्यात पण परब्रह्म आहे. असं जेव्हा परब्रह्माचं आहे असं वर्णन करतात त्याला अन्वय असं म्हणतात. आता हीच गोष्ट आपण जर उलटी घेतली की मातीमध्ये घर नाही आहे, माती आहे पण मातीत घर नाही आहे, किंवा तंतू आहे, धागा आहे, त्या धाग्यात वस्त्र नाही आहे, धाग्याचं वस्त्र आहे पण धाग्यात वस्त्र नाही आहे, किंवा अलंकार केलेला आहे, अलंकाराला सुवर्ण आहे पण सुवर्णात अलंकार नाही आहे, सुवर्णाचा अलंकार आहे. असं जेव्हा मग परब्रह्म यायचं कसं तर परब्रह्माचं वर्णन करताना किंवा मातीच्या कणात पण परब्रह्म आहे, घरात पण परब्रह्म आहे, त्याला नाही असं म्हणताच येत नाही. असं जेव्हा नकाराने म्हणायचं असेल तेव्हा त्याला व्यतिरेक म्हणतो. किंवा आणखी सोपं करून सांगायचं झालं तर हे नाही हे नाही हे नाही आणि उरेल ते परब्रह्म, हे नकार असेल त्याला व्यतिरेक म्हणतात. हे पण परब्रह्म, हे पण परब्रह्म, हे पण परब्रह्म असं आहे असं सांगितलं की त्याला अन्वय म्हणतात. असे अन्वय व्यतिरेक शास्त्रामध्ये सांगितलेले 2 शब्द आहेत. आणि ते समर्थ सांगतात हे ब्रह्मज्ञान होणं हेच खरं फक्त एकमेव ज्ञान. बाकी 14 विद्या 64 कला अगदी सगळ्यात निपुण आपण असलो हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. पण समाज तुम्ही पाहिलाय त्याची आपण प्रसंगाने आपल्याला कळून. आता पुढे ते आपल्याला असं म्हणतात की एकदा का या सगळ्याचा अनुभव आपल्याला आला किंवा आपल्याला शब्दांची आवश्यकता भासत नाही, आता म्हटलं तसं. आणि 4 प्रकारची जी वाणी आहे पराकर्षण बुद्धिमान, या सगळ्या वाणी सुद्धा थांबून जातात, काहीच त्याचा बरोबर नाही. आणि एका अर्थाने
जो काही आपल्याला अनुभव येतो वाणींच्या पलीकडे असणाऱ्या त्या ब्रह्मस्वरूपाचा, तो ब्रह्मस्वरूपाचा अनुभव त्याला तदाकारिता असं म्हणतो. त्याच्याशी पूर्णपणे तदाकार झाला तरच आपल्याला कळतं. मग शब्द वेगळे वापरा, आत्मनिवेदन वापरलाय, स्वरूप ज्ञान वापरलाय, ही गोष्ट आपल्याला अनुभवायला येऊ शकते. व्याख्या वेगवेगळ्या करतात. जसं आपण भक्ताची व्याख्या नेहमी करतो की भक्त कोणाला म्हणायचं की त्याच्याशी जो विभक्त नाही तो भक्त, जो जोडलेला आहे तोच भक्त. तसं ह्या आत्मज्ञानाशी आपण जोडलं गेलो म्हणजे आपण विज्ञानाचा अनुभव आपल्याला आलाय असं जाणीव आपल्याला होऊ शकतो. म्हणूनही आपण शकतो. पण ते द्वैत रहित आहे ना. म्हणायला गेलो की आपण वेगळे झालो ना, म्हणता मात्र आपल्याला येत नाही. मी आता आहे ही जाणीव सुद्धा मी आली त्याच्यामध्ये. तर मी आहे असं म्हणता येत नाही, कारण परिपूर्ण स्वरूप असणाऱ्या माणूस वेगळं म्हणू शकत नाही. तर ह्या संतांच्या बोलण्याचा जर आपण चांगला विचार केला, चिंतन केलं, मनन केलं तर या दृष्टीतून आपल्याला सगळ्या यावेळी आपण 33 तत्वांचा विचार केला. आणखी आपण पुढे जाणार पंचीकरणाचा विचार करणार, त्या 84 तत्व आपल्याला बघायचे. या सगळ्या 84 तत्वांना आपल्याला बाजूला करता आलं की जे उरणारे ते ब्रह्म समजून घ्यायचं आहे असा विचार त्याला समजलं. आता हे सगळं कशासाठी करायचं, काय आता गरज पडली, आमचं छान चाललंय, कशाला पाहिजे आम्हाला ते ब्रह्मज्ञान वगैरे असा एक श्रोत्यांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की आम्हाला या ब्रह्मज्ञानाच्या गुन्ह्यात टाकू सुद्धा आमचं बोल चालतं. तर आता ही गोष्ट खरीच आहे, परंतु आपला नरदेह आहे ना, त्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हावी असं या नरदेहाला वाटतं. हे काय आहे, हे जे विश्व निर्माण केलं, बाकी कुठल्या जीवांना हे कोणी निर्माण केलं याच्यात काही पडलेलं नाही. त्यांना त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यासाठी त्यांना जे काही भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना ते पुरेसं. पण माणसाच्या बाबतीत तसं नाही. माणसाला मात्र की हे काय आहे, कोणी निर्माण केलं आहे, कशासाठी निर्माण केलं आहे याची उत्सुकता आहे. आणि म्हणून नरदेहामध्ये असणाऱ्या आपल्याला या परब्रह्माचा शोध घेण्याची इच्छा पण होते आणि त्या इच्छेप्रमाणे आपण तो विचारही करतो. आपण का जन्माला आलो, भगवंतांनी आम्हाला कोणत्या हेतूने इथे जन्माला घातलेला आहे, अशा प्रकारचा विचार फक्त नरदेहातच होऊ शकतो. आणि म्हणून त्याचा शोध आपल्याला घेतला पाहिजे. अर्थात आता म्हटलं तसं की कितीही शोध घेतला तरी जर का सद्गुरूच मौनात असणार आहे आणि त्या मौनानेच जर संशय संपणार आहे तर मग या ग्रंथांचे अभ्यास वगैरे सगळे पूर्णच करतील. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला या सगळ्याचा अभ्यास घ्यायला हवा. अशा पद्धतीने त्यांनी अध्यात्म ग्रंथ, अध्यात्मश्रवण याचं महत्व या समासामध्ये आपल्याला पटवून दिलं आहे की याची गरज आहे. याशिवाय होणार नाही. नुसतं सर्व दृश्य जग फुकट आहे, ब्रह्म खरं आहे असं वारंवार सांगून त्याचा उपयोग नाही. तर त्याचं चिंतन म्हणून करायला पाहिजे. निश्चय अवघेचे करावे, परंतु आपण त्याच्यात रस पडावे अशा पद्धतीनं करायचं आहे. मुख्य सूत्र घ्यावं. मुख्य सूत्र काय, तर हे ब्रह्म मला जाणून घ्यायचं आहे. आणि ब्रह्म जाणून घेण्यासाठी हे दृश्य जग जे आहे ते कुठल्याही पद्धतीने अन्वयाने असू दे, नाही व्यतिरेकाने असू दे, पण ते बाजूला करता आपल्याला आलं पाहिजे. अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान समर्थन या 30-35 वर्षांमध्ये आपल्या सगळं मांडलं. मुळातला काही विषय नवीन नाही, विषय तोच घेतलाय. आधीच्या प्रश्नांची उत्तरं त्यांची देऊन झालेली आहे, पण त्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या अखेरीला याच मुद्द्यावर आले की संतांच्या संगतीशिवाय, सत्संगाशिवाय हे करणार नाही ब्रह्मज्ञान. आणि म्हणून पुन्हा एकदा या ब्रह्मज्ञानाची गरज काय आहे, ब्रह्मज्ञान नेमकं काय आहे, कोण ब्रह्मज्ञान मिळवू शकतो, ते मिळवण्याचा मार्ग कोणता आहे, अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार या समासामध्ये समर्थाने आपल्याला करून दिलेला आहे. आता खरं म्हणजे या सगळ्या शिष्य मंडळींच्या मध्ये सर्व लोक समर्थांच्या वेळेस किंवा आता सुद्धा 2 प्रकारची लोक असतातच. हे ज्ञान झालेला कळलेला पण असतो, म्हणजे ज्ञानी पण असतो, न कळलेली तुम्ही आम्ही पण असतो. यांच्यातला जो फरक आहे तो फरक कधी कधी होत जाईल. म्हणजे संतांशी आपली जवळीक होईल. संत आपल्याला काय सांगतात, संत आचरण कसं करतात, तसं कसं आपल्याला समजेल, म्हणजे तसं कसं आपल्यातल्या या सगळ्या दोष जे आहेत ते जातील आणि घराखाली आपली स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते आपल्याला होईल अशी समज आपल्याला ग्वाही देत आहे. आणि हा सगळा दशकच असा या पद्धतीचा आहे. तर पुन्हा एकदा पुढल्या समासात सुद्धा ज्ञानी आणि अज्ञानी माणूस कसा कसा असतो, आत्मज्ञानी आणि सामान्य फरक काय असतो त्याचा विचार पुढल्या समासात आपल्याला ते करायला सांगणार आहे. आणि त्या समासात सुद्धा
पुन्हा आत्ता त्यांनी आपल्या सांगितलं की गुरुंनी मौन घेतलं की शिष्याचा संदेह जातो, निशंक होतो. पण पुढल्या समासाचं नावच त्यांनी निसंदेह निरूपण दिलं. याचा अर्थ असा आहे की किती जरी झालं तरी कुठेतरी संदेह राहतो. तो संदेह दूर व्हावा, कसं निसंदेह बनावं ते आपल्याला पुढल्या समासात सांगतात. शुक्रवारी समास स्मरण संतत स्मरणाय मा करू तदीय कीर्तन ध्वनि सुरम